ज्ञानेश्वरी पठण अध्याय 10 ओव्या 261 ते 280 श्लोक 34 ते 34। जैसे शाखासी फूल फळ एक हेळा वेटा म्हणजे सकळ तरी उपडून या मुळ जेवी हाती घेपे तेवी माझे विभूती विशेष जरी जाणू पाहिजे ती अशेष तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे एरवी वेगळाली या विभूती काही एक परिससे किती म्हणून एक हेळा महामती सर्व मी जाण मी आगवियेची सृष्टी आदिमध्यांती किरीटी ओतप्रोतपटी तंतुजेवी ऐसिया व्यापका माते जै जाणावे ते विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून हसो काजे तुवा पुसलिया विभूती म्हणून तिया ऐक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी आगा बोलत तयाची ठाई वादू तो मी पाही जो सकळा शास्त्रामती कही सरे चिना जो निर्वचू जाता वाढे ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदू अक्षरा माझी विशदू अकारू तो मी पैगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी मशकाला गुणी ब्रह्मावेरी ग्रासिता तुम्ही मेरु मंदारादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो एका रवाते ही जिरवी जेथीचा तेथ जो प्रलया तेजाचा देत मिठी सगळ्या पवनाते गिळी किरीटी आकाश जयाची या पोटी सामावले ऐसा अपार जो काळू तुम्ही म्हणे लक्ष्मी लिळू मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तुम्ही मृत्यू सर्व हरश्चहम उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिशिरस्वाक्च नारीणाम् स्मृतिर्मेधा धृती क्षमा आणि सृजलिया भूता ते मीची धरी सकळा जीवन ही मीची अवधारी
शेकी सर्वाती या संहारी, तेव्हा मृत्यू ही मीची. आता श्री गणांची या पैकी माझी या विभूती साथ आणखी, ती ऐक कवतिकी सांगिततील. तरी नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती. आणि अवधारी ऐसी जे सृष्टी, तेही मीची जाणे. आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाचा, आरुढोनी विवेकाचा मार्गे चाले. देखलेनी पदार्थे जे आठवणी दे माते, ते स्मृती हे येथे त्रिशुद्धी मी आली. पैस्वहितानुयायिनी मेधा ते गामिये जनी. धृती मे त्रिभुवनी क्षमा ते मी. एवनारी माधारी या सातही शक्ती मी अवधारी. ऐसे संसार गजकेसरी म्हणता झाला. राम कृष्ण हरी.